लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खर्च धन्य ऐकतो मराठी, एक जात एक धर्म एक पंथ मानतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी, माये मानतो मराठी. मराठमोळा संस्कृतीमध्ये आजचा हा मंगलमय सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत असताना विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार, कामगार, अन्य क्षेत्रातील बहुजन मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय सरपंच अशोकजी मोडवे, सन्माननीय मधुकरजी बोडके, माजी सरपंच गुंजे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी त्यांचं आदरपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने आजचे वरराज चिरंजीव प्रतीकराव यांचा अनेक मित्रपरिवार देखील बहुसंख्येने उपस्थित आहे. आता खऱ्या अर्थानं परण्या मिरवणुकीमध्ये ते सामील आहेत. थोड्याच वेळामध्ये वरराजांचं शुभागमन प्रवेशद्वाराजवळ होत आहे. खरावाडी नगरीचे आदर्श माजी सरपंच आणि महिला आघाडीच्या तालुक्याच्या नेत्या आदरणीय नंदाताई कड पाटलांचं आगमन होत आहे. ताईंचं आदरपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय विठ्ठल शेठ परवळ, हरिदास शेठ जठार यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मानित संचालक आणि आदर्श माजी सरपंच हनुमंतराव कडपाटी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं आदरपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जय भोले अमरनाथ सेवा मंडळ साखर आणि समस्त ग्रामस्थ वारकरी मंडळ कुरुळी या सर्व व्यवस्थापकांच्या वतीनं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं सर्व व्यवस्थापन केलं जाते. निश्चितच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यामध्ये साळुमरे नगरीचे लोकनियुक्त सरपंच विशालजी राक्षे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. गौंजे तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोज शेठ बोडके यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. खरं तर या ठिकाणी आमचे विकास भाऊंनी सांगितलं की महिला मंडळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात काम करत असताना राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय किंबहुना प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची माऊली पुढे आलेली आहे. निश्चितच आज आपण पाहिलंय, अगदी ग्रामपंचायत सदस्य पदापासून सरपंच असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, नवे नवे तर सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदावर आमची माता माऊली पोचलेली आहे. पंतप्रधान पद असेल, या सगळ्या पदावर आमची माऊली पोचलेली आहे. आणि म्हणून याही ठिकाणी जितका वाटा पुरुषांचा आहे तितकाच वाटा महिलांचा आदरस्थान आहे. आणि म्हणून त्यांचाही नामोल्लेख या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. परिचय अभावी महिला भगिनींचा नामोल्लेख निश्चित राहत असेल, मी त्यांच्या प्रती दिलगिरी व्यक्त करेन आणि त्यांचं स्वागत करताना मी आवर्जून सांगेन, विकास भाऊ, ज्यांना स्त्री आई म्हणून कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्यांना स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ना तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. अशा अनेक सीतामाई समान भगिनी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व माता भगिनींचं पुनश्च एक बार मनपूर्वक स्वागत करू. आणि या ठिकाणी आता नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे असे समस्त सोनवणे परिवाराचे मान्यवर घटक आणि ज्यांनी आपल्याला आग्रहाचं, प्रेमाचं, अगत्याचं निमंत्रण दिलं ते पुणे जिल्हा परिषदेचे कर्तबगार माजी सदस्य माननीय शांताराम दादा सोनवणे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करून विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. कुरुळी नगरीचे आदर्श सरपंच शिवगंगाताई विजय सोनवणे यांचे या ठिकाणी आगमन होते. आदरणीय माजी उपसरपंच नंदूशेठ भागडे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय माऊली शेठ अनिल शेठ गायकवाडांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय नेते देवराम शेठ मुरे माजी सरपंच यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय संदीप शेठ नाणेकरांचं शुभागमन झालंय. रामभाऊ कडपाटलांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. मधुकरजी वडवे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने विजय नाना सोनवणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक अनिल शेठ कांबळे उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती शेठ चिळवणे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी वरराजांचे आजोबा, ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभतोय ते आदरणीय पंडितराव तरस, त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय मधुकरजी ढोरे या सगळ्या मान्यवरांचं आगमन होत आहे.
आदरणीय गणपत शेठ भागडे पाटलांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने साखर कारखान्याचे सन्मानित संचालक आदरणीय शामराव दादा राक्षे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. माजी उपसभापती आदरणीय अमरभाऊ कांबळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कांबळे साहेबांचं स्वागत करतो, विनंती करतो मंचावर या. माजी उपसरपंच आदरणीय शांतारामजी काडगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उद्योजक माननीय सन्माननीय साधुराम मंगल कार्यालय मोशीचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर आदरणीय चंद्रकांतजी तापकीरांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत करतो. आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, खऱ्या अर्थानं सोनवणे परिवाराचे जवळचे सहकारी मित्र आणि स्नेही आणि खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख पदावरून ज्यांची नियुक्ती आता जिल्हा प्रमुख पदावर नव्यानंच होते, ते आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आणि राजगुरू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय रामदास आबा धनवटे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आबांचं मनापासून हार्दिक स्वागत. चिमणी नगरीचे आदर्श चेअरमन बाळासाहेब भरगे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. कुरुळी सोसायटीचे माजी चेअरमन बाजीरावजी बधाले यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. युवा उद्योजक नवनाथ शेठ सोनवणे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उद्योजक अंकुश शेठ गायकवाड या मान्यवरांचं शुभागमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय बाळासाहेब गायकवाड साहेबांचं आगमन होत आहे. आदरणीय रानोजी गायकवाड या मान्यवरांचं आगमन होत आहे. आदरणीय अमर शेठ मुरे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. आदरणीय भानुदास शेठ कडपाटी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदय कुरुळी नगरीच्या सरपंच माजी उपसरपंच सुलोचनाताई कांबळे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. उद्योजक शांताराम शेठ गायकवाड या मान्यवरांचं आगमन होत आहे. पत्रकार आमचे मित्र विजय शेठ मुरे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय गुरुवर्य थोरात सर भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक थोरात सरांचं आगमन होत आहे. आदरणीय कैलास शेठ जाधवांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. आदरणीय बबनरावजी कोतले उद्योजकांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने सोनवणे परिवाराचे सन्माननीय लाडके जावई बापूंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ते सन्माननीय विकासभाऊ दिगंबर कडपाटी, आदरणीय सूर्यकांत बाळासाहेब बधाले, आदरणीय दादासाहेब देवराम मोरे, आदरणीय मनोज मधुकर बोडके, त्याचबरोबर सन्माननीय वैभव भाऊसाहेब वागसकर या सर्व जावई बापूंचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. शिंदे वासुले सोसायटीचे चेअरमन दशरथ शेठ पाचपुते यांचं आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत. जयवंत शेठ नलावडे या मान्यवरांचं आगमन होत आहे. कुरुळी नगरीचे माजी सरपंच बाळासाहेब बधाले यांचं आगमन होत आहे. उद्योजक कुंदन शेठ बधाले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आदरपूर्वक सहर्ष स्वागत. महेंद्र कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वरजी घाटे सरांचं आगमन होत आहे. व्यंकटेश भंडारी यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय अर्जुन शेठ येळवंडे पाटील उपस्थित आहेत. दत्तात्रय शेठ सोनवणे यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. मनापासून हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्त पोलीस पाटील माननीय राजू शेठ नाणेकर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. सत्यवान शेठ येळवंडे पाटील उपस्थित आहेत. चेअरमन साहेबांचं स्वागत केलं जात आहे. पाठीमागच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सर्व अतिथीजनांना विनंती राहील, कृपया पुढे भरपूर जागा आहे, आपण मागे न उभं राहता पुढे येऊन बसा. खुर्च्यांवर देखील जागा मिळेल आणि पुढे देखील जागा शिल्लक आहे. उद्योजक आदेशजी कडपाटी यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत. आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने कैलासजी भागडे याही मान्यवरांचं शुभागमन होत आहे. उपसरपंच माननीय गुलाबरावजी कांबळे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचे आदरपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते संजयजी बागडे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. उत्तम काळडोके पाटलांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. माजी उपसरपंच माननीय विजयजी कांबळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. माजी उपसरपंच गुलाबराव कांबळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत या निमित्ताने केलं जात आहे. आदरणीय पंढरनाथ शेठ गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन. मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून सहर्ष स्वागत या निमित्ताने केलं जात आहे. आदरणीय रामदास शेठ कडपाटील उपस्थित आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत. देवीदास शेठ कडपाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय रामदास शेठ बांदल पाटील उपस्थित आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत या निमित्ताने केले जात आहे.
आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही परिवारातील सर्व सगळे सोयरे मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आदरणीय अमोल शेठ दवणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. अनिलजी बागडे यांचं पुन्हा एक बार मनपूर्वक स्वागत. सोमनाथ शेठ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनापासून स्वागत. अजूनही पुढे जागा शिल्लक आहे. कृपया सर्वांना विनंती पुढे बसून घ्यावं. सन्माननीय गोपीनाथजी ढोले आणि सचिनजी मुर्हे यांचं या ठिकाणी आगमन. नवनाथ शेठ गायकवाडांचं आगमन होत आहे. निलेशजी मेदनकर उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. गुलाबजी घाडगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कैलासदादा येळवंडे पाटील उपस्थित आहेत. मनापासून सहर्ष स्वागत या निमित्ताने केलं जाते. आंबेठाण शाखा प्रमुख विशालजी घाटे यांचं या ठिकाणी आगमन. मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या पडती पावलं तुमची शोभा वाढली कार्यालयाची. माथ्यावरती पडत अक्षदा सर्वांच्या शुभाशीर्वादाची. शिरोमणी केवळ गंगेचं पाणी तुमच्यासारखे सगळे सोयरे न मिळती त्रिभुवनी. श्रींची इच्छा म्हणून आला विवाह जमुनी. यावे मंगल समय हीच आमची नम्र विनंती. आणि या नम्र विनंतीचा स्वीकार करून समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर माता पिता आणि बंधू भगिनी आवर्जून उपस्थित आहात. आपल्या आगमनानं या दोन्ही परिवाराला अतिशय आनंद होतोय आणि म्हणून आपल्या सर्वांचं शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नजर चुकीने कुणाचा नामोल्लेख राहत असेल तर मी दोन्ही परिवाराचा एक जवळचा घटक या नात्यानं आपली दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या सर्वांचं पुन्हा एक बार स्वागत करतो. आणि आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने कुरुळी नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय संजय शेठ बधाले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवा उद्योजक गणेश दादा कडपाटील उपस्थित आहेत. वस्ताद दादा येळवंडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मधुकर दादा कडपाटील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. आदरणीय राम रतन कडपाटील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. जालिंदर शेठ गवारे पाटील उपस्थित आहेत. माजी चेअरमन रोहिदाजी फुगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत. त्याचबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने माजी उपसरपंच सुदामजी मुरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक काँग्रेसचे नेते सर्जेरावजी गवारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत. शांताराम शेठ डोंगरे पाटलाचं आगमन होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. देवीदास कडपाटील यांना विनंती करतो. उद्योजक लक्ष्मण शेठ बधाले यांचं या ठिकाणी आगमन. मनापासून स्वागत. प्रवीण दादा डोंगरे साहेबांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. उद्योजक अमोल शेठ सोनवणे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि दरम्यानच्या काळामध्ये वधूवरांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थना आहे असे पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आणि तालुक्यातील आदर्श उद्योजक आदरणीय गणेश नाना अवगडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मी त्यांचं आदरपूर्वक स्वागत करून विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. आदरणीय पांडुरंग तात्या सोनवणे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. माजी उपसरपंच संजय शेठ मोरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. भाऊंचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मचिंद्रजी मुंगसे साहेब आपण देखील स्वागत करतो. आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव कातोरे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक आदरणीय सुभाषजी राक्षे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत. सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बधाले यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांडुरंगजी गोरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कुरुळी सहकारी सोसायटीचे चेअरमन रामनाथ शेठ सोनवणे यांच्या ठिकाणी आगमन झाले. युवा उद्योजक आदरणीय संतोष शेठ बुटे पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खेड तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष रुपेशजी बुटे पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. या परिसरातील एक आदर्श उद्योजक युवा नेते आणि आमचे सहकारी मित्र सन्माननीय सचिनजी फडके या मान्यवरांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. कुरुळी नगरीचे माजी सरपंच शरद काका मोऱ्यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय आमदार बाबाजी रामचंद्र काळे पाटील यांचे पुतणे महेंद्र शेठ काळे पाटलांचं आगमन होत आहे. मी त्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्मान्य संतोषजी तरस, माननीय रामदासजी तरस, हेमंतजी काळडोके, आदरणीय अविनाशजी तरस, सन्मान्य हरिभक्तीपरायण संपतराव वाडेकरांचं आगमन होत आहे. मनोजजी तरस, आदरणीय अमोलजी तरस आणि ओंकार तरस या समस्त तरास परिवाराचं मनापासून सहर्ष स्वागत. युवा उद्योजक माननीय कैलासरावजी येळवंडे पाटील उपस्थित आहेत. त्यांचे आदरपूर्वक सहर्ष स्वागत.
दत्ताशेठ जामदार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय शामरावजी राक्षे संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर दुसरे संचालक सुरेशजी राक्षे या दोन्ही मान्यवरांचं आदरपूर्वक स्वागत करून त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. कार्यक्रमाच्या माजी सरपंच राजू शेठ बधाले यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. विलासराव घाडगे पाटील उपस्थित आहेत. एकनाथजी घाडगे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट नंदकुमारजी कनसे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू शेठ गायकवाड या मान्यवरांचं आगमन होत आहे. माजी चेअरमन जालिंदर शेठ बेता या मान्यवरांचं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय चंद्रकांतजी चव्हाण उपस्थित होत आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्योजक सन्माननीय शिवाजीराव फलके आपण देखील उपस्थित झालात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रशांतदादा कुलकर्णी आपण देखील उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सूरजजी कड साहेब आपण